शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तिळाच्या प्लॉटमध्ये. आणि आता तिळाच्या प्लॉटमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा कुठला रोग आहे आणि आपले कुठले कुठले कामं तिळाची राहिली आहेत हे आपल्याला इथं बघावं लागेल. तर तीळ पेरल्यानंतर 25 दिवसांनी सर्वात महत्त्वाचं आपल्याला याची वाढ बघायची. साधारण 6 इंच किंवा 5 इंचापर्यंत 4 इंचापर्यंत अशी वाढ जर असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं याला काय करायचं, तर यातला जे गवत निघालेलं आहे तर पहिले पाणी 2-2 तास द्यायचं, जमीन नरम करायची. जमीन नरम केल्यानंतर आपल्याला काय करायचं की याला आपण पहिले डवरा द्यायचा. डवरा दिल्यानंतर आपण काय करायचं, याची विरळणी करायची. साधारण 6 इंचावर व्हरायटी पाहून आपण झाड ठेवायचं, किंवा जी फांद्या करणारी व्हरायटी आहे ती साधारणतः आपण इथं अर्ध्या फुटावर किंवा आपलं 1 फुटावर किंवा 9 इंचावर आपण इथं झाड ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला विरळणी केल्यानंतर आपल्याला खताची मात्रा जी आहे ती खताची मात्रा फेकून द्यायची, डवरा मारायचा. त्याच्यानंतर आपण याला पाणी द्यायचं साधारण पुन्हा 3-3 तास सिंगल पाईपवर एक नोजल ठेवून, किंवा पाटपाणी दिलं तरी चालते. आणि फवारणीमध्ये काय करायचं, तर सध्या फवारणी अवस्था इथं कुठली रोगराई आहे तर तिळावर जास्तीत जास्त मावा येतो, पांढऱ्या माशीचा अटॅक येतो. तर अशा प्रकारे तुडतुडे येतात, अशा प्रकारे रोसाची किडी येतात. तर त्याप्रमाणे त्याच्यावर फवारणी कुठली करायची, तर फवारणीमध्ये आपल्याला इमिडाक्लोप्रिड घ्यायचं 5 ते 10 मिली. त्याच्यानंतर आपण आशिटामा प्राईड घेऊ शकता इथं रसोच्या किडीसाठी, पांढऱ्या माशीसाठी. तर ते घ्यायचं साधारण 15 ते 20 ग्राम. आणि त्याच्यानंतर आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं M45 किंवा साप पावडर 30 ग्राम. तर अशा प्रकारे आपण फवारासुद्धा देऊ शकता. आणि खताची मात्रा कमी पडली तर एखादी गोणी DAPची प्लस पोटॅश पानावर पडते, त्यासाठी 10-26 दिलेलं आपल्याला सर्वात चांगलं. तर 10-26 फेकून द्यायचं आणि त्याला पाणी द्यायचं. तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं. आणि फवारणीचं व्यवस्थापन दर 15 दिवसाला करत राहायचं, कारण जसं वातावरणात बदल होत राहील, टेम्परेचर येत राहील, त्याप्रमाणे रसोच्या किडीचा अटॅक जास्त येतो. तर त्याप्रमाणे आपण इथं फवारणीच्या मात्रा दर 15 दिवसाला देत राहाव्या, जेणेकरून आपला तीळ जो आहे हा सशक्त बनेल आणि एकदम सुरक्षित राहील.